सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत येथे दारू न दिल्याच्या रागातून खून, 48 तासांत गुन्ह्याचा छडा, दोघा सराईत गुन्हेगारांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई. जत येथे तरुणाचा खून दारू न दिल्याच्या रागातून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दारू देण्याचे आमिष दाखवून शेकोटीपासून हुटवून नेल्यानंतर दारूच्या दुकानासमोर पैसे नाहीत असे सांगितल्याने संतप्त झालेल्या दोघांनी विकास मलकारी टकले, वय 22, राहणार उमदी, तालुका जत, याचा निर्घृण खून केल्याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 48 तासांत गुन्ह्याचा छडा लावत रवींद्र आबासाहेब बंडगर, वय 30, व विराट संजय पांढरे, वय 20, दोघे राहणार शिवाजी पेठ जत, या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. तपासाचे सूत्र आणि आदेश. जत येथे झालेल्या खुनाचा तातडीने उलगडा करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप चुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिले होते. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने तपास हाती घेतला. घटनेची पार्श्वभूमी. मृत विकास टकले हा दिनांक 18 रोजी आईसमवेत जत येथील श्री यल्लमादेवी यात्रा येथे गेला होता. त्यानंतर त्याने आईला उमदी येथे परत पाठवून स्वतः यात्रेत थांबला. त्याच रात्री संशयित बंडगर व पांढरे हे दोघेही यात्रेत फिरत असताना त्यांच्या एका मित्रासोबत दारू पिण्यात आले. नंतर रात्री उशिरा तिघेही जतमधील एका ठिकाणी शेकोटी पेटवून बसले. काही वेळाने तो मित्र निघून गेल्यानंतर विकासही त्या परिसरातून निघाला. दरम्यान विकास पुन्हा शेकोटीजवळ बसलेल्या बंडगर व पांढरे यांच्याकडे गेला. ओळख झाल्यानंतर दारू पिण्याची चर्चा सुरू झाली. विकासने दारू मागितल्यावर दोघांनी पैसे नाहीत असे सांगितले. त्यावर विकासने माझ्याकडे पैसे आहेत, चला मी दारू पाजतो असे सांगितल्याने तिघे एकाच दुचाकीवरून दारूच्या दुकानाकडे गेले. दारू न दिल्याच्या रागातून हत्या. दारूच्या दुकानासमोर पोहोचल्यानंतर विकासने अचानक माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. पैसे नसतानाही दारू पाजतो असे सांगून शेकोटीपासून उठवून आणल्याचा राग आल्याने व दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी विकासला मारहाण केली. त्यावेळी विकासकडून अश्लील शिवीगाळ झाल्याने दोघांचा राग अधिकच अनावर झाला. यानंतर दोघांनी विकासला पुन्हा दुचाकीवर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारात दिनांक 19 रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजता नेले. तेथे तिघांमध्ये जोरदार वाद झाला. संतप्त अवस्थेत दोघांनी विकासचे कपडे काढले. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर दगडफेक करण्यात आली. डोक्याला दगड लागून गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचे डोके दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यानंतर दोघे दुचाकीवरून पलायन झाले. सीसीटीव्ही व शेकोटी ठरली निर्णायक. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे दुचाकीवरून आत जाताना व नंतर दोघेच बाहेर येताना स्पष्ट दिसून आले. तसेच शेकोटीजवळ बसलेले काही साक्षीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्याच आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. चुकीच्या दिशेचा तपास. दरम्यान विकास टकले याचा भावकीतील एका व्यक्तीसोबत जमिनीचा वाद सुरू होता. खून झाल्यानंतर त्या व्यक्तीने मीच खून केला अशी बतावणी करत कर्नाटकात पलायन केले होते. त्यामुळे तपासाची दिशा भरकटली. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषणने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा खुनाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्याची फुशारकीच त्याला अंगलट आली. सराईत गुन्हेगार. अटक करण्यात आलेले बंडगर व पांढरे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मारामारी व आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी दोघांना जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. कारवाईत सहभागी अधिकारी. या यशस्वी तपासात निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, हवालदार सोमनाथ गुंडे, संदीप नलवडे, नागेश खरात, अनिल कोळेकाई, अमर नरळे, सागर लवटे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, दर्या बंडगर, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बडे, आमसिद्धा खोत, केरबा चव्हाण व विक्रम खोत यांनी सहभाग घेतला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.